आणि आता बातमी ऑपरेशन टायगरची। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर पडद्यामागून सक्रिय झालेलं आहे। या ऑपरेशनचा एक भाग म्हणून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इतर पक्षातील काही माजी आमदारांनी भेट घेतलेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये या नेत्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। बघूया। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। त्यांच्या पाठोपाठ इतर पक्षातीलही काही माजी आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले। त्यामुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे। बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून हा प्रवेशाचा ओघ सुरू आहे। आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मग नगरसेवक काल पण अहिल्यानगर आपलं नगरचे महापौर 12 नगरसेवक आले, मुंबईचे नगरसेवक आले। इतर पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधींना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी ऑपरेशन टायगर चालवलं जात आहे। शिवसेना उभाटातील नेते शिवसेनेच्या निशाण्यावरती आहेत। शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्यावरती टाकली आहे। महाविकास आघाडीने एवढी बिघाडी करून ठेवलेली आहे तर त्यांच्या मतदारसंघातली कामच होत नाही, त्यांची विकास कामं रखडलेली आहेत आणि कित्येक त्यांचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत। त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि लोकांना त्यांनी जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करू शकत नाही, म्हणून ते महायुतीत प्रवेश करण्याकरिता इच्छुक आहेत। गेले कित्येक महिने महायुतीच्या कित्येक पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे। शिवसेनेच्या संपर्कात पण उबाटाचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत। शिवसेनेच्या संपर्कात कुठले नेते आहेत आपण बघूया। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, हडपसरमधील शिवसेना उभाटाचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, शिवसेना उभाटाचे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, शिवसेना उभाटाचे माजी आमदार गणपत कदम आणि कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय। मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही, मी आता भेटलो। काँग्रेसमध्ये खुश आहात की आनंदी इथे एकदम आनंद आहे। काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड इकडे तिकडे भेटीगाठी कशासाठी? कामाला भेटायचंच नाही का, असं भेटायचं नाही का, भेटत नाही का, काय काम करत झालं आता सगळं सांग। महाराष्ट्र उत्सुकता आहे माझ्या ना? कामासाठी गेलतो, वैयक्तिक काम होतं माझं, भेटलो। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये विद्यमान आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे। पण हा पक्षांतराचा मुहूर्त कधी निघणार याकडेच आता लक्ष लागलंय। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे। त्यातच काल मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उभाटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे मोकाटे देखील ऑपरेशन टायगरचा हिस्सा असल्याचं बोललं जात आहे। पुण्यामध्ये उभाटाच्या कार्यक्रमातही नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं। यावरती चंद्रकांत मोकाटेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विधानसभेत माझं काम न केलेल्या माजी गटनेत्याला स्टेजवरती माझ्या शेजारीच आणून बसवलं, हा मी माझा अपमान समजतो, अशा शब्दामध्ये चंद्रकांत मोकाटेंनी आपली खदखद व्यक्त केलेली आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना मोकाटेंनी प्रथमच आपल्या नाराजीचा खुलासा केलेला आहे। पण आज तरी आपण ठाकरेंसोबतच असलो तरी पुढचं कोणी काय बघितलंय असं सूचक विधान सुद्धा केलंय। काल उदय दादा सामंत, महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, हे सुद्धा येऊन गेले। त्यांचे माझे जुने संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे ते काल येऊन गेले। मी आतापर्यंत कोणाला भेटायला गेलोय का, की मी प्रवेशाची चाचपणी केली आहे का, मी कोणत्या पक्षाकडे गेलोय का? पण मी जे सांगितलं ही सत्य परिस्थितीच आपल्या समोर कथन केली आहे ना। मी तुमचं नाव कोण चालवतं तिकडे? तुम्हाला बळच कोणी ढकलतंय का तुम्ही नाराज आहे? नेमकं काय? आता मी काय सांगितलं की मी ह्या क्षणाला तर आत्ताही जे माझ्या मग आपण फोटो पाहत आहे की आत्ताही मी ह्या क्षणाला तिथेच आहे। भविष्यात काय? आता भविष्याचं आज मी कसं सांगू? आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।